नमस्कार, मी सचिन जोशी. हेल्थ टाईममध्ये आपलं स्वागत. दररोज आपण या विषयात नवीन विषय, नवीन आजार, त्यावरच्या उपचार पद्धती जाणून घेतो. आज आपल्याशी याबद्दलच आणि एका महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलायसाठी देशभरात निष्णात नेत्रशल्य विशारद म्हणून प्रसिद्ध असलेले आणि जे हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने आहेत. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण डोळ्यांचं आरोग्य याचबद्दल डॉक्टर लहाने यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तेव्हा तुम्हीही तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. आमचा नंबर आहे 02261112400. सर, पहिला प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे की डोळ्यांचं आरोग्य नेमकं कसं राखायचं, काळजी कशी घ्यायची? डोळ्याचं आरोग्याचं जे लोकांचे जे गैरसमज आहेत की त्यामध्ये डोळ्यामध्ये गुलाब पाणी टाकणे किंवा एखादं औषध टाकणे म्हणजेच आपण डोळ्याचं आरोग्य राखतो असं प्रत्येकाला वाटत असतं. तसं न करता डोळ्याचं आरोग्य राखणे म्हणजे डोळ्यामध्ये औषध न टाकणे, आजार नसेल तर, आणि डोळ्यामध्ये जी रात्री घाण येते किंवा दिवसाभरामधून जे वातावरणातून घाण जाते ती जाऊ नये याच्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी आपले डोळे थंड पाण्याने किंवा जे काही पाणी आहे त्या पाण्याने धुणे म्हणजे ते डोळ्याचं आरोग्य राखण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की डोळे हे तपासून घेतले पाहिजे आणि तपासल्यामुळे फक्त चष्मेवाल्याकडे जाऊन नाही तर डॉक्टराकडे जाऊन ते तपासून घेतले पाहिजे त्याचं आरोग्य सांभाळण्यासाठी. तिसरी गोष्ट अशी आहे की डोळ्याचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर डोळ्याला अजीवनसत्व लागतं. अजीवनसत्व हे गाजर, पपई, शेवग्याची शेंग, हिरव्या भाज्या याच्यामध्ये मुबलक प्रमाणात मिळतं. आणि म्हणून जर गाजर थोडंसं खाऊ घातलं किंवा पपई खाऊ घातली थोडीशी किंवा शेवग्याची शेंग खाल्ली तर डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं. पण डोळे तपासणे, त्यानंतर काही गोष्टी चांगल्या खाणे आणि डोळे धुणे या गोष्टीमुळे डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं. सर, लहानपणी डोळ्यांची काळजी नेमकी कशी घेतली पाहिजे? लहान मुलांच्या बाबतीत ह्या समस्या कायम जाणवतात. लहानपणीच्या काळजी घेण्यासाठी जेव्हा मूल जन्मतं तर त्या मुलाला 3 दिवसानंतर दिसायला लागतं. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की त्यांचे जे आपण लाईट दाखवतो किंवा रंग दाखवतो हे रंग त्यांना ओळखू येत असतात. आणि म्हणून जर त्या रंगाकडे ओळखू येत नसेल तर एक तर मूल बहिरा आहे किंवा ते अंध आहे. म्हणून जवळच्या डॉक्टरला जाऊन दाखवणं खूप गरजेचं असतं. कारण पहिल्या 3 महिन्यामध्ये जर अंध मूल तसंच अंध राहिलं 3 महिने तर त्यानंतर दृष्टी देणं फार कठीण जातं. बऱ्याच ठिकाणी जेव्हा मूल घेऊन जातात त्यावेळेस असं सांगितलं जातं की मोठं होऊ द्या. त्यासाठी सर्व नातेवाईकांनी म्हणजे आईवडिलांनी हा विचार केला पाहिजे. तसं चालणार नाही. मुलाला भूल देऊन तपासणारे डॉक्टरांची जिथं सोय आहे अशा ठिकाणी जाऊन मूल तपासलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की लहान मुलाला मार खूप लागतो तर तो मार लागू नये म्हणून जपलं पाहिजे. लहान मुलाला चष्मा लागतो म्हणून लहान मुलाला 3 वर्षाचं झालं असताना तपासणं गरजेचं आहे. कारण तिरळेपणा येतो, डोळे वाकडे होतात आणि चष्म्याचा नंबर असतो म्हणून तपासणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लहान मुलांचे जे काही आजार असतात, जन्मतः काही आजार असतात ते आजार पाहिले पाहिजे. आणखी एक गोष्ट अशी आहे की आजकालच्या याच्यामध्ये लहान मुलाला मोबाईल खूप खेळायला दिला जातो आणि मोबाईलमुळे त्याच्यातली लाईट आहे ती डोळ्यामध्ये जाते आणि बाहुली लहान होते आणि आकुंचन पावते आणि यामुळे डोळ्याला लालपणा येतो आणि हळूहळू डोळ्याला नंबर येतो. म्हणून लहान मुलाला वयाच्या 6 वर्षापर्यंत मोबाईल दिला जाऊ नये. कारण आज लहान मूल जेवत नाही आहे किंवा लहान मूल ऐकत नाही आहे, रडतं आहे म्हणून आपण मोबाईलचा व्हिडिओ दाखवतो. हे दाखवणं मुलाच्या डोळ्याच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. ते वयाच्या 6 वर्षापर्यंत लहान मुलाला मोबाईल दिला नाही पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटते की लहान मुलाच्या डोळ्याचं आरोग्य, काजळ घालणे किंवा सुरमा घालणे याच्यामुळे लहान मुलाचे डोळे मोठे होत नाहीत तर ते लहान होतात. आणि म्हणून अशा प्रकारचे उपाय किंवा डोळ्यामध्ये दूध घालणे, डोळ्यामध्ये तूप घालणे या सर्वच गोष्टी चुकीच्या आहेत. ह्या जुन्या काळातल्या आहेत आणि आता असं करू नये. असं केल्याने लहान मुलाचे डोळे खराब होतात. आणि जर चष्मा असेल तर चष्मा लावावा. चष्मा लावल्याने डोळे खराब होत नाहीत तर डोळ्याची त्याच्यामुळे दृष्टी चांगली होते. आणि चष्मा लावणं हे काही चुकीचं लक्षण नाही. डोळ्याची फक्त लांबी कमी जास्त असल्यामुळे चष्मा लागला असतो. आणि अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही देत आहेत. आता प्रेक्षकांचे फोन सुरू झाले. पुण्याहून अश्विनी गोरे आहेत. अश्विनी, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो. हां, विचारा. हां सर, माझ्या डोळ्यांची आग खूप होते. माझी झोप पूर्ण झालेली असूनही काम करताना ना मला झोप आल्यासारखी वाटते. म्हणजे डोळे माझे आपोआप झाकले जात आहेत. आपलं वय किती आहे? 35. हां, हे बघा, आपल्या डोळ्यामध्ये कोरडेपणा आहे आणि हा कोरडेपणा असल्यामुळे आपले डोळे लाल होत आहेत. तर हे जे झोपल्यासारखं नेहमी वाटणे किंवा सारखं लाल होणे हे कोरडेपणाचं लक्षण आहे. तर आर्टिफिशियल टीअर्स बाजारामध्ये मिळतात. आर्टिफिशियल टीअर्सचे खूप प्रकारचे आहेत. जस्ट टीअर म्हणून मिळतो किंवा रिफ्रेश टीअर म्हणून मिळतो. तर हे कुठलेही एक औषध विकत घ्या कुठल्याही कंपनीचं आणि हे औषध आपण सकाळ दुपार संध्याकाळ डोळ्यात टाकलं तर आपण जे आज आपलं असं फटीग वाटतं किंवा डोळे लाल होतात
हे डोळे होणार नाहीत लाल आणि आणखी सकाळ संध्याकाळ डोळे थंड पाण्याने धुवावेत. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा अश्विनी आजार निघून जाईल. सर एक महत्त्वाचा प्रश्न असा येतो की सध्याच्या युगात कम्प्युटर टॅब हे वापरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर कम्प्युटर वापरताना डोळ्यांची काळजी नेमकी कशी घ्यावी? ना आज कम्प्युटरचं हे युगच आहे. तर यामध्ये कम्प्युटर वापरू नये असं नाही. कम्प्युटर वापरत असताना 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. एकतर जे कम्प्युटर आपण वापरतो आहे तो आपल्या डोळ्याच्या उंचीच्या 4 ते 9 इंच खाली असावा. म्हणजे आपल्या डोळ्याच्या उंचीच्या वर नसावा. का? त्याचं कारण असं आहे की यामुळे आपल्या डोळ्याची जी वरची पापणी आहे ती डोळ्यावर आल्यामुळे डोळ्याला आवरण मिळतं आणि डोळे एक्सपोज होत नाहीत. तर कम्प्युटरमध्ये आपले डोळे पुन्हा कोरडे होण्याची शक्यता खूप असते आणि खूपच कम्प्युटरचा वापर झाला तर डोळ्याला कम्प्युटर व्हिजन सिंड्रोम नावाचा आजार होतो आणि त्यामुळे मग फटीग होणे, डोकं दुखणे, काम करावंसं न वाटणे ही सर्व लक्षणे येतात. आणि ही येऊ नयेत असं जर करायचं असेल तर कम्प्युटरवर काम करत असताना आर्टिफिशियल टीयर्स टाकून बसावं, ज्याच्यामुळे डोळे कोरडे होणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक 2 तासाने कम्प्युटरचं काम बंद करून किंवा कम्प्युटर तसाच ठेवून 5 मिनटं थोडं वेगळं जाऊन डोळ्याला बंद करावे किंवा पामिंग करावं. पामिंग असं असतं की हे जे आपले पाम आहेत हे असे ठेवावेत आणि आपला डोळा थोडासा दाबून घ्यावा. असं दाबल्याने हा 1 मिनिट जर दाबला तर आपली जी बाहुली आहे डोळ्यामधली जी कम्प्युटर बघून आकुंचन पावलेली असते ती बाहुली पुन्हा विस्फारित होते आणि विस्फारित झाल्यामुळे जे काही फटीग निर्माण झालेला आहे तो फटीग निघून जातो. कारण आपण एखादा हात असाच धरला तर आपण 2 तास ते ठेवू शकत नाही, पण आपले डोळे मात्र आपण ते ठेवतो. शेवटी ते स्नायू आहेत, ते थकतात आणि म्हणून 2 तासांनी डोळ्यामध्ये आर्टिफिशियल टीयर्स टाकणे, पामिंग करणे आणि पुन्हा 5 मिनिटांनी काम सुरू केलं तर कम्प्युटरमुळे आपला काही त्रास होत नाही. पण आपण तसं करत नसल्यामुळे कम्प्युटर खूप वापरतो. त्याहीपेक्षा आपण कम्प्युटर सोडला की मोबाईल वापरतो. त्यानंतर मोबाईल वापरत असताना घरी जातो आणि मोबाईल लाईट बंद करून वापरतो, रात्री झोपताना वापरतो. तसं करू नये. मोबाईल वापरत असताना तो लाईट चालू असावा. लाईट चालू नसताना वापरणं हे धोकादायक आहे, कारण त्याचा लाईट मग प्रखर होऊन डोळ्यात जात होतो. तर असं आपण केलं तर मला असं वाटतं की आपले डोळे जे काही तुम्हाला 8-10 तास काम करायचं आहे ते करणं शक्य आहे. फक्त एकच आहे की डोळ्याची काळजी घेऊन ते करावं. पुढचा फोन आला सर आपल्याला. पांडुरंग पाटील आहेत कोल्हापूरहून. पांडुरंग, तुमचा प्रश्न विचारा. तर डोळ्यांची निगा घ्यायची आहे. डोळे दुखतात रात्रीचे. हां, हे बघा पांडुरंग, काय करायला पाहिजे? हां, रात्रीचे जे डोळे दुखतात ना त्याची 2 कारणं असू शकतात. एकतर तुम्हाला चष्म्याचा जो नंबर आहे तो तुमचा नंबर कमी जास्त झालेला आहे त्यामुळे डोळे दुखतात. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला काही मधुमेहासारखा आजार किंवा रक्तदाबाचा आजार आहे का ते पहा. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की संध्याकाळचे डोळे दुखणे याचा अर्थ असा आहे की डोळे आपण जे वापरतायत तर ते वापरत असताना मला असं वाटतं की तुम्ही कमी वापरताय किंवा मला असं वाटतं की ते डोळ्याची जास्त आपण असं म्हणूया की रेजिस्ट हे करता वापरलं जास्त जात आहे. तसं करू नका. डोळे जेवढे शक्य आहेत तेवढे वापरून मध्ये थोडासा एखादा तास तुम्ही जर विश्रांती घेतली तर संध्याकाळचे डोळे दुखणार नाहीत. सर आणखी एक प्रश्न असा आहे की तुम्ही म्हटलं की मोबाईल वापरताना लाईट सुरू असावा, तर कम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरताना पण हे पथ्य पाळलं पाहिजे का? हो, कम्प्युटर किंवा हे वापरत असताना की कम्प्युटरच्या पाठीमागे लाईट लावावा. त्याच्या मागचा जो हे असतो तिथे एक लाईट लावून ठेवावा. त्याच्यामुळे काय त्याच्याकडून जो येणारा लाईट आहे तर त्या लाईटमध्ये नॉर्मल लाईट मिक्स होऊन आपल्याकडे प्रखर लाईट जो आहे तो येत नाही. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की एखाद्या ठिकाणाहून जर तो लाईट येत असेल, जसा बॅटरीचं लाईट आहे, फारच वेळ आपल्या डोळ्यावर टाकला तर आपण ते सहन करू शकत नाही. तसंच कम्प्युटरचं होतं. पण हाच एखाद्या रूममधला लाईट आहे, त्या लाईटमध्ये आपण दिवसभर बसलो तर काही फरक पडत नाही. म्हणून रूमसारखा सीन निर्माण करावा ज्याच्यामुळे कम्प्युटरचा लाईट आपल्या डोळ्यात जात नाही. सर याच्याबरोबर अजून उन्हाळ्यामध्ये आपल्याला डोळे गाडी चालवताना किंवा हे चालवताना गॉगल लावण्याचं आहे, पण हेल्मेटमुळे कधी कधी गॉगल लावता येत नाही, हेल्मेटचे काच असतात, तेव्हा नेमकी काळजी कशी घेतली पाहिजे? गाडी चालवत असताना जसं की आपण सांगितलं की हे एक तर गॉगल लावा. जे गॉगल आपण लावतो आहे तो गॉगल मात्र इथे आपल्या कातडीशी फिट बसला पाहिजे. आणि आपण काय की आता महागाचे गॉगल घेतो त्यामध्ये जागा असते. आपल्या जे इथली जी बोन्स आहेत या बोनच्यामध्ये जागा असते, म्हणून त्यात हवा जाऊन आपल्या डोळ्याला पाणी येतं. तसं नसावं. हवा न जाऊ देणारे गॉगल, म्हणून आपण जे हेल्मेट घालतो ती हेल्मेट ही गॉगलपेक्षा चांगली असते, कारण ती हेल्मेट चहू बाजूनी येते आणि त्यामुळे आपण पुढे जात असताना डोळ्यामध्ये बाजूनी पण हवा जात नाही, पण गॉगलमध्ये बाजूनी हवा जाते. आणि म्हणून बाजूनी हवा न जाणारा गॉगल हा कधीही चांगला. आणि तसं केल्याने मला असं वाटतं आपण ते काळजी घेऊ शकतो. फक्त एकच आहे की गाडी फार भरधाव चालू नये. भरधाव गाडी चालवली तर गॉगल असो किंवा हेल्मेट असो
त्यामधनं डोळ्यामध्ये हवा जाते आणि हवा गेल्यामुळे आपले डोळे सारखे लाल राहतात. हळूहळू लाल होऊन डोळ्यामध्ये पडदा यायला लागतो आणि पडदा येणे म्हणजे टेरिजियम, त्याला असं विंग असं नाव आहे. तर तो येण्याचं कारण आहे की सारखं सारखं ॲटमॉस्फिअरची जी हवा आहे मोठ्या घर्षणांनी ती डोळ्यात जात आहे, तर ती टाळली पाहिजे. आणि म्हणून आपलं जे स्पीड आहे ही 60पर्यंत ठेवली तर आपल्या डोळ्याला काही होत नाही. सर पुढचा प्रश्न आला आहे साताऱ्याहून. सुजाता आहेत. सुजाता बोला. हा हॅलो. बोला सुजाता. हा माझं मी वय 55 आहे हो आणि बीपी वगैरे शुगर काही नाहीये मला. हो सकाळी आम्ही फिरायला जातो ना तेव्हा माझ्या डाव्या डोळ्यातून सारखं पाणी येतं. हो, हे बघा सुजाता, एकाच डोळ्यातनं पाणी येतं याचा अर्थ असा आहे की तुमच्या जो एक डोळा आहे तुमचा, तर त्या डोळ्याचं आत जाण्याचं पाण्याचं जे नाकामध्ये जात असतं, तर ते नाकात जाण्याचं जे पाणी आहे तर ते पाणी मला असं वाटतं नाकात जात नाही आहे. म्हणून नाकात पाणी जाण्याचा रस्ता आहे तो डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्या. तो रस्ता चांगला असेल तर तुम्ही एक काम करा की डोळे आपले गच्च बंद करा. सकाळ संध्याकाळ जोरात बंद करायचे आणि उघडायचे, बंद करायचे आणि उघडायचे. असं जर आपण रोज 10 वेळा केलं तर आपलं जे स्नायूमुळं ते आत जात नाही पाणी, ते आत जाईल. किंवा तिथं ते जे आत जाण्याचं छिद्र असतं किंवा नळी असते ती चोकअप झाली आहे का हे डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्या. डॉक्टर तात्याराव लहानेंसोबतची ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. आमच्या स्क्रीनवर जो नंबर येतो आहे त्यावर तुम्ही फोन करू शकता आणि तुमच्या समस्यांची उत्तरं विचारू शकतात. पण त्यापूर्वी घेऊया एक ब्रेक. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र वन. डॉक्टर तात्याराव लहानेंसोबत आपण डोळ्याचं आरोग्य जाणून घेतोय. कोल्हापूरहून आपल्याला प्रश्न विचारतात अवधूत पाटील. अवधूत, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार, मी अवधूत पाटील बोलतोय कोल्हापूरहून. मी बीई इंजिनियर आहे, IT इंजिनियर. बोला. आणि मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. पहिला माझा प्रश्न असा आहे की लागलेला चष्मा हा काही कालांतराने जातो का, आणि जाण्यासाठी काय आयुर्वेदिक खायला म्हणजे काय हे खायला पाहिजे, पूड वगैरे. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की डाव्या बाजूला रांजणवाडी उठते मला सारखी डोळ्यात, त्यासाठी काय प्रयत्न करायचा. दोन्हीही अवधूत पाटलांचे प्रश्न जे आहेत ते जो चष्म्याचा नंबर लागला तर हा नंबर जाता का. आता आपण असं बघतोय की बऱ्याच ठिकाणी ॲडव्हर्टाईज येते की चष्म्याचा नंबर गेला, की त्याने डोळ्याचे व्यायाम केल्याने गेला, आयुर्वेदिक औषधी खाल्याने गेला. मुख्यतः आपण हे पाहिलं पाहिजे डोळ्याचा चष्म्याचा नंबर हा डोळ्याची लांबी वाढल्याने होतो. डोळ्याची लांबी कमी करण्यासाठी कुठलंही औषध काम करत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपला जो बुबुळ असतो तो बुबुळ वाकडा तिकडा झाल्यामुळे होतो आणि त्यामुळे ते बुबुळ नीट करण्याचं पण कुठलं औषध नाही आहे. आणि म्हणून जे औषधं किंवा त्राटक किंवा डोळ्याचा व्यायाम केल्याने डोळ्याचा नंबर जात नाही. महत्त्वाचं त्यांना जे एका बाजूला रांजणवाडी सारखी सारखी व्हायली याचा अर्थ आहे त्यांना चष्म्याचा नंबर आहे आणि म्हणून त्यांनी चष्म्याचा नंबर करून घेतला तर ते रांजणवाडी होणार नाही. किंवा ते एक्झर्शन करतायत की किंवा त्यांना मधुमेह डायबिटीज त्यांनी नाही म्हणून सांगितलं, ते जर नसेल तर त्याची पुन्हा एकदा तपासणी करून घ्यावी. आणि चष्म्याचा नंबर घेतला तर मला असं वाटतं की हे सगळं थांबेल. पण चष्म्याचा नंबर जात नाही. पण जर असेल तर लेसर किरणाने शस्त्रक्रिया करून तो काढून टाकता येतो, पण त्यासाठी इतर औषधं नाही आहेत. आपल्याला पुढचा प्रश्न आला आहे. ललिता माणुरीकर आहेत विलेपार्ले. ललिता, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो, मला रेटिनाचा प्रॉब्लेम आहे. सोनोग्राफी केली पण एज वाईज ते वीक होतं, आयसाईट वीक होते असं सांगितलं. तर मी संजीवनी नेत्रालयात जाऊन आयुर्वेदिक उपचार घेऊ शकते का? ॲलोपॅथीमध्ये ज्या गोळ्या दिल्यात त्याच फक्त कंटिन्यू करायला सांगितल्यात. ललिताजी, तुम्ही जे म्हणताय ते एज रिलेटेड म्हणजे वयामानाप्रमाणे आपले जसे केस पांढरे होतात तसंच आपला पाठीमागचा जो रेटिना आहे त्याच्यावरच्या पेशी कमी होतात आणि त्याला डिजनरेशन, वयामानाप्रमाणे होणारं डिजनरेशन म्हणतो. तर या डिजनरेशनला वय जसं वाढेल तसं ते वाढत जातं. तर याच्यात 2 प्रकार असतात, एक ड्राय आणि एक वेट. जर आपलं ड्राय डिजनरेशन असेल तर यावर काही उपाय नाही. जर वेट डिजनरेशन असेल तर याच्यासाठी डोळ्यामध्ये इंजेक्शन देणे किंवा डोळ्यात लेसर करून ते थांबवता येतं. ड्राय मात्र थांबवता येत नाही. त्यासाठी आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथिक ही कुठलीही मेडिसिन घेतली तर हे आजपर्यंत असं प्रूव्ह झालं नाही आहे की ह्या औषधाने हा रोग थांबतो. त्यामुळे आपण ॲलोपॅथीची औषधं घ्या. आयुर्वेदाचे घेत असताना एवढंच बघा की त्याच्यामध्ये धातू नसावा. जर त्यात मेटल असेल तर तो किडनीमध्ये जाऊन किडनी खराब करू शकतो. त्यामुळे आपण कुठलंही औषध घ्या पण त्याच्यामुळे जर ड्राय असेल तर तो थांबत नाही. आणि मला असं वाटतं की त्यासाठी आपण जर हिरव्या भाज्या खाल्या,
आपण म्हणतो अँटीऑक्सिडंट घेणं गरजेचं आहे. आपण हिरव्या भाज्या कमी खात असल्यामुळे अशा प्रकारचे आजार होतात. म्हणून लहानपणापासूनच मला असं वाटतं की हिरव्या भाज्या खाल्ल्या तर म्हातारपणी वृद्धपणी जे असे आजार होतात की डिजनरेशन हे होणार नाहीत. सर मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, अंधत्व येण्याची नेमकी कारणं काय असतात? अंधत्व येण्याची कारणं तशी एक आनुवंशिक अंधत्व येऊ शकतं की ज्याला आपण रातांधळेपणा वगैरे म्हणतो, किंवा लहानपणीच डोळ्यामध्ये काचबिंदू असू शकतो. पण आपण जर पूर्ण भारत देशाचा विचार केला तर नंबर 1चं कारण अंधत्व येण्याचं आहे मोतीबिंदू. या मोतीबिंदूमुळे ऑपरेशन केल्यानंतर मोतीबिंदूला आलेलं अंधत्व जातं, पण योग्य वेळी जर केलं नाही तर त्या मोतीबिंदूचा काचबिंदू होऊन अंधत्व येतो. दुसरं कारण मात्र भारत देशात असं आहे की काचबिंदू. मग काचबिंदू म्हणजे काय? मोतीबिंदू म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जो लेन्स आहे, जो फोकस करतो, तो पांढरा होणे, त्याला मोतीबिंदू म्हणतात. काचबिंदू अशी गोष्ट आहे की बिंदू वाटतो तो, पण त्याचं नाव जरी बिंदू असलं तर यामध्ये आपल्या डोळ्याला अन्न मिळण्यासाठी पाणी येतं, आणि ते पाणी बाहेर जाण्यासाठी जे रस्ते असतात ते रस्ते बंद होऊन डोळ्याचं वजन वाढणे म्हणजे काचबिंदू आहे. पण डोळ्याचं वजन वाढल्यामुळे आपला जो डोळा आहे हळूहळू अंध होत जातो. काचबिंदूनी अंध झालेला डोळा नीट करता येत नाही, पण मोतीबिंदूनी अंध झालेला डोळा नीट करता येतो. तर आपल्याकडे काचबिंदू हे दुसऱ्या क्रमांकावर, आणि मधुमेह हा 3ऱ्या क्रमांकावरचा आजार आहे. त्यानंतर मग होणारे आजार आहे की जसे अजीवनसत्व आहे, किंवा अनुवंशिक आजार आहेत, किंवा मार लागणे आहे. तर या सगळ्या आजाराने, किंवा पाठीमागचा पडदा सुटणे आहे, तर या सगळ्या आजाराने अंधत्व येत राहतं. आपल्याला पुढचा प्रश्न येतोय, बळीराम पांडुळ आहेत कर्जतून. बळीराम, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्ते सर. माझा मुलगा आहे सध्या 11वी सायन्सला. बोला. 8वी पासून चष्मा लागलेला आहे, पण सध्या त्याचे दोन्ही बाजूचे आंख दुखत येते आणि कधी कधी चमका निघत येतात. बरं, दोन्ही डोळे दुखतात. हो, हे बघा 2 गोष्टी आहेत. एक तर आपल्या डोळ्याला चष्मा लागला आहे तर हे चष्म्याचं जे काच आहे ती हलकी काच घ्या. त्याच्यानंतर चष्म्याची फ्रेम आहे ती बहुतेक घट्ट बसत असावी. नेहमी जे आखा दुखतात मुलांच्या त्यावेळेस असं झालेलं असतं की चष्म्याची काच खूप फ्रेम खूप घट्ट बसते, तर ती घट्ट बसू नये हे पहा, आणि काच जड असू नये. चष्म्यामुळे दुखत नाही. किंवा मग दुसरी गोष्ट अशी आहे की चष्म्याचा नंबर जो आहे हा परफेक्ट निघाला नसावा, म्हणून डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन चष्म्याचा नंबर काढून घ्या. फ्रेम सैल आहे का नाही बघा, आणि चष्मा फार जड नाही असं पाहिलं तर आपल्या मुलाचे डोळे दुखणार नाहीत. तुमचे प्रश्न आपण असेच विचारत राहा, पण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. आपल्यासोबत तात्याराव लहाने आहेत. खूप फोन येत आहेत. मुंबईहून एक फोन आला आहे दीपक यांचा. दीपक, तुम्ही प्रश्न विचारू शकता. ओके सर. विचारा दीपक, प्रश्न विचारा. दीपक. तर माझा प्रश्न काय माहितीये का, मी बच्चूबाईला मी गेलेलो. 6 महिने झाले मला, मी ट्रीटमेंट चालू होती सर. बोला. तुमचा प्रश्न झाला की विचारा. तर माझी एन्जिओग्राफी पण तिकडे झाली, पण माझ्या डोळ्यामध्ये इंग्लिशन पण दिला राईटच्या डोळ्याला, पण काहीच फरक नाही मिळत. तुम्हाला मधुमेह आहे का? तर दीपक, मला असं वाटतं की त्यांचा जो आता जे अँजिओग्राफी सांगितलं, तर आपण अँजिओग्राफी हृदयाची असा विचार करतो, पण डोळ्याचीही अँजिओग्राफी असते. डोळ्यातल्या रक्तवाहिन्या पाहिल्या जातात. त्याच्यानंतर सूज आली असेल मागच्या पडद्यावर तर त्यांनी सांगितलं तसं इंजेक्शन देतात. तर मला असं वाटतं की दीपक, तुम्ही कुठल्याही सोमवारी किंवा बुधवारी जे रुग्णालयामध्ये सकाळी 9 ते 12 येऊन दाखवा. तुमचा डोळा तपासून तुम्हाला नेमकं काय झालं आहे आणि अँजिओग्राफीचे काय रिझल्ट आहेत, कुठले इंजेक्शन दिले, गरज आहे का, किंवा पुढे दिसणार आहे किंवा नाही, अशा प्रकारचं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न नेहमी चर्चेत असतो, नेत्रदान. नेत्रदान म्हणजे नेमकं काय आणि ते कोणी करायचं असतं? नेत्रदानाबद्दलचे खूप गैरसमज आहेत. गैरसमज असे आहेत की नेत्रदान करणे म्हणजे पूर्ण डोळा बदलणे, असं नाही आहे. नेत्रदानामध्ये आपलं जे काळं बुबुळ दिसतं ते काळं नाही आहे, ते पारदर्शक आहे. त्याच्या मागच्या बाहुलीमुळे ते काळं दिसतं, जसं आपलं घड्याळ असतं तसं. तर ते जे बुबुळ पांढरं असेल तर ते पांढरं बुबुळ बदलणे म्हणजे नेत्रदान करून नेत्रकलम करणे आहे. डोळा बदलणे हे नेत्रदान नाही. जसं आपण पूर्ण किडनी बदलतो तसा डोळा बदलता येत नाही, कारण डोळा मेंदूशी जोडलेला आहे आणि तो बदलता येत नाही. डोळा सर्व चांगला असेल आणि फक्त बुबुळच पांढरा असेल तर बुबुळ बदलणे म्हणजे नेत्रदान आहे. आणि आता ह्या नेत्रदानामध्ये नेत्रदान कोणाला करता येतं? नेत्रदान हे 1 वर्षापासून 100 वर्षापर्यंतच्या कुठल्याही माणसाला करता येतं. पण ज्यांना कॅन्सर आहे, जे HIV बाधित आहेत, ज्यांना कावीळ झाला आहे, किंवा अननोन म्हणजे ज्याचं कारण माहीत नाही, किंवा जंतू संसर्गाने मृत्यू झाला आहे, तर या 4 आजार जर सोडले
तर डायबिटीजमधल्या माणसांना नेत्रदान करता येतं. त्यानंतर ज्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे त्यांनाही नेत्रदान करता येतं. नेत्रदान हे अशी गोष्ट आहे की वरचं जे बुबुळ आहे ते काढून लावता येतं. किडनीमध्ये कसं आहे की ती मॅच व्हावी लागते, नेत्रदानामध्ये बुबुळ मॅच व्हावं लागत नाही. आणि म्हणून नेत्रदान केल्यानंतर त्याचं वर्गवारी करून आपण त्याचा वापर करतो आणि त्या पुढच्या माणसाला दिसायला लागतं. मी आता परवाच एक असा पेशंट केला की जो जन्मतः अंध होता, आता वयाचं 55 वर्ष वय आहे, आता डोळा मिळाला, मी त्यांना बसवला आणि 55 वर्षानंतर त्यांना दिसायला लागलं. म्हणून नेत्रदानामध्ये त्याचे फायदे नक्कीच होतात. आज आपल्या भारत देशामध्ये 80 ते 90 लाख लोकांचा मृत्यू होतो, पण पूर्ण देशात फक्त 50,000 डोळे मिळतात. आपण श्रीलंकेकडे पाहिलं तर त्या श्रीलंकेत 1 लाख लोकांचा मृत्यू होतो, पण त्यांना 2 लाख डोळे मिळतात. म्हणजे आपण त्याच्या खूप मागे आहोत. का त्याचं कारण आहे आपल्याकडे अंधश्रद्धा खूप आहेत की नेत्रदान केल्याने पुनर्जन्म मिळत नाही किंवा नेत्रदान केल्याने भूताचा जन्म मिळतो. तर मला असं वाटतं की आपण भारत ही सुधारलेलं आहे. आता आपण हे सगळे शिक्षित आहोत, त्यामुळे या सगळ्या ज्या समजुती आहेत त्या आपण जाळून किंवा पुरून टाकल्या पाहिजे. आणि जे डोळे आपण जाळून किंवा पुरून टाकतो ते न टाकता आपण ते डोळे मृत्यूनंतर 6 तासापर्यंत देता येतात. मृत्यूपूर्वी डोळे देण्याचा कायदा नाही, त्यासाठी प्लेस करावा असा नियम नाही. जर डोळे प्लेस केले नसतील तरी जवळच्या आय बँकेला तुम्ही जर फोन केला तर त्यांना ते येऊन तुमचे डोळे एकदम 2 तासात काढून घेऊन जातात. तिथे खड्डा पडत नाही, रक्तस्राव येत नाही, चेहरा विद्रूप होत नाही आणि फक्त बुबुळ काढलं जातं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सर्वांनीच नेत्रदानासाठी पुढे आलं पाहिजे, ज्यांच्यामुळे आज भारत देशात 22 लाख आणि महाराष्ट्रामध्ये 2 लाख अंध आहेत, ज्यांना डोळ्याचे नेत्रबुबळ्याची गरज आहे. त्यांना जर योग्य वेळी डोळा मिळाला तर ह्या सर्व लोकांना तुमच्यासारखे डोळस होतील. म्हणून सर्वांनी नेत्रदान करावं, ज्यांच्यामुळे हे अंध लोक आहेत त्यांना दृष्टी येईल. नक्कीच सर, म्हणजे प्रत्येक प्रेक्षकाने यातनं एक धडा घेणं गरजेचं आहे. तुमच्यानंतर तुमच्या डोळ्याने दुसरा अंध माणूस हे जग बघू शकतो, हे तुमच्यावर आहे. तुम्ही जर नेत्रदान केलं तर संपूर्ण माणूस एक जग बघू शकणार आहे. सर, तुम्ही आज आमच्याकडे आलात आणि एवढं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. हेल्थ टाईममध्ये उद्या आपण भेटणार आहोत नवीन विषयासह, नवीन पाहुण्यांसह. पाहत राहा महाराष्ट्र वन.